नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यात सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे काही भागात शेती पिकांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलेला आहे, तर शेती पिकांना देखील मोठा फटका बसलेला आहे. आता हा पावसाचा जोर वाढणार की ओसरणार हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. अशातच आज 28 सप्टेंबर रोजी आज राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आजपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांना पावसाचा अलर्ट हा देण्यात आलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पण काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा. IMDच्या अंदाजानुसार रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्याचबरोबर घराबाहेर पडताना योग्य ते खबरदारी घेण्याचं आवाहनही करण्यात आलेलं आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता